नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर संपूर्ण सोडून घेणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण की यापुढील सर्व विषयाचे पेपर तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध होतील। चला तर मग प्रत्यक्ष प्रश्न सोडवायला सुरुवात करूया। या ठिकाणी सर्वप्रथम सूचना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। फर्स्ट क्वेश्चन, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। 1. अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्याची आधुनिक आवर्त सारणीतील जागा गण 2 मध्ये आहे। ऑप्शन आहे अ गण 2। सेकंड क्वेश्चन, ज्या अभिक्रियामध्ये अभिकारकामधील आयनांची आदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात। तर ऑप्शन आहे 4 दुहेरी विस्थापन अभिक्रिया। क्वेश्चन थर्ड, विजेच्या बल्बमध्ये कुलतन बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात। तर उत्तर आहे बाळांनो क टंगस्टन। चौथा क्वेश्चन, एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात। तर उत्तर आहे ड अपवर्तन। क्वेश्चन फिफ्थ, रासायनिक अभिक्रिया आहे कॅल्शियम ऑक्साईड अधिक वॉटर या दोघांची जर रासायनिक अभिक्रिया केली तर मिळतो आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस उष्णता, म्हणून ही डॅश डॅश प्रकारची अभिक्रिया आहे। तर त्याचं उत्तर आहे उष्मादायी अ उष्मादायी। त्याच्यानंतरचा प्रश्न बी, खालील प्रश्न सोडवा, चूक की बरोबर ते लिहा। पेशीमधील श्वासनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते। तर उत्तर बरोबर आहे, रेडॉक्स अभिक्रिया घडत असते। सेकंड क्वेश्चन, वेगळा घटक ओळखा, ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युत चलित्र, चुंबक। तर वेगळा घटक आहे चुंबक, कारण की इतर सर्व विजेवर चालणारी उपकरणे आहेत, चुंबक नाही। थर्ड क्वेश्चन, ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय? तर आन्सर आहे वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक हे ताऱ्याच्या लुकलुकण्याचे कारण आहे। नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ, योग्य जोडी जुळवा, अस्तंभ बस्तंभ। अस्तंभ मध्ये दिले साधा सूक्ष्मदर्शक। तर उत्तर येईल बाळांनो सी घड्याळ दुरुस्ती करणे। नेक्स्ट क्वेश्चन फिफ्थ, 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात? तर उत्तर आहे पाण्याचे असंगत आचरण। क्वेश्चन सेकंड, शास्त्रीय कारणे लिहा, कोणतेही 2। फर्स्ट, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकार कमी होत जातो। आन्सर, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु अंक एकाने वाढत जातो, तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात, म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एककाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यतम कवचात जमा होतो। सेकंड, वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकच खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते, म्हणजेच आवर्तामध्ये अणूंची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते। क्वेश्चन सेकंड, विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात। तर कारण आहे तांबे व ॲल्युमिनियम उत्तम विद्युत वाहक आहेत। सेकंड कारण आहे तांबे व ॲल्युमिनियमची रोधकता खूप कमी असल्याने त्यातून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते, म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात। क्वेश्चन थर्ड आहे, काही देशामध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यामध्ये इथेनॉल एक समावेशी म्हणून मिसळतात। कारण आहे इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळतात। सेकंड कारण आहे इंजिनमध्ये आवाज नॉकिंग कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळतात। क्वेश्चन बी, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 3। फर्स्ट, पदार्थाच्या विशिष्ट उष्मधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्वाचा वापर करतात? हे तत्व लिहा। तर आन्सर आहे पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी उष्णता विनिमयाच्या तत्वाचा उपयोग करतात। हे तत्व असे आहे, उष्णता विनिमयाचे तत्व
दोन वस्तूंची प्रणाली सिस्टीम वातावरणापासून वेगळी केल्यास म्हणजे उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास पेटीत बाहेरून उष्णता आत येणार नाही किंवा पेटीतून उष्णता बाहेरही जाणार नाही, अशा स्थितीत उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता कालांतराने दोन्ही वस्तूचे तापमान समान होते. क्वेश्चन सेकंड, लोखंडी दरवाजावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल? तर ॲन्सर आहे लोखंडी दरवाजावर गंज चढू नये म्हणून मी दरवाजावर रंग किंवा तेल लावल्यास लोखंड थेट हवेत किंवा पाण्याशी संपर्क येणार नाही. दुसरं कारण आहे दरवाजावर झिंक कोटिंग केल्यास झिंक आधी गंज होतो आणि लोखंड सुरक्षित राहतो, म्हणून मी गंज चढू नये म्हणून वरील उपाय करेल. क्वेश्चन थर्ड, फरक स्पष्ट करा. वस्तुमान आणि वजन. वस्तुमान एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्यसंचयाचे मापन होय. वजन म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात. वस्तुमान या राशीला परिमाण असते पण दिशा नसते. वजन या राशीला परिमाण व दिशा दोन्ही असतात. वस्तुमान हे विश्वात सगळीकडे सारखे असते. वजन हे पृथ्वीसापेक्ष स्थानानुसार बदलते. वस्तुमान हे कधीही शून्य होऊ शकत नाही. वजन हे पृथ्वीच्या केंद्राशी शून्य होते. वस्तुमान याचे SI एकक किलोग्रॅम आहे तर वजन याचे SI एकक न्यूटन आहे. क्वेश्चन फोर्थ, दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. हे आहे प्रक्षेपकाचे नाव सांगा. तर रॉकेटमध्ये जो प्रक्षेपक असतो बाळांनो ती नळी असते, म्हणून उत्तर येईल नळी किंवा मार्गदर्शक काठी. बी आहे त्याचे कार्य कोणत्या नियमानुसार चालते? तर उत्तर आहे त्याचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार चालते. फिफ्थ क्वेश्चन, अपघटन अभिक्रिया म्हणजे काय? साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण लिहा. अपघटन अभिक्रिया म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादने तयार होतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. तर साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण असे आहे C12H22O11. जर साखरेला जर हीट दिली तर 12 अणू हे कार्बनचे आणि 11 अणू पाण्याचे तयार होतात. म्हणूनच उष्णतेमुळे साखरेचे कार्बन म्हणजे काळा पदार्थ व पाणी तयार होते. क्वेश्चन थर्ड, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 5. फर्स्ट, 3 किलोग्राम वस्तुमानाचा लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला, जीचे मूल्य 10 मीटर पर सेकंद आहे असे गृहीत धरून खालील राशीचे मूल्य काढा. जी म्हणजे या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण दिलेला आहे 10 मीटर पर सेकंद. पहिली गोष्ट काढायची आहे ए, जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. उत्तर आहे जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी 5 सेकंद इतका कालावधी लागतो. सेकंड क्वेश्चन आहे जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग. तर उत्तर आहे जमिनीपर्यंत पोहोचताना वेग 50 मीटर पर सेकंद असतो. तर हे आपण या सूत्राच्या माध्यमातून काढलेलं आहे. सेकंड क्वेश्चन, वर्णनावरून मूलद्रव्यांचे नाव व संज्ञा लिहा. ए, सर्वाधिक विद्युत ऋण अणू फ्लोरीन. बी, सर्वात कमी अणु वस्तुमानाचा अणू हायड्रोजन H, कारण की हायड्रोजनच्या अणूमध्ये फक्त एक प्रोटॉन असतो. सी आहे सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू हेलियम. हेलियममध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन कक्षा असते. क्वेश्चन थर्ड ए, तांब्यांची सहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता मुक्त होणारा वायू कोणता? त्याचा रंग सांगा. तर उत्तर आहे तांब्यांची सहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता नायट्रोजन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि नायट्रोजन डायऑक्साईडचा रंग हा तपकिरी असतो. बी क्वेश्चन, अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा. तर अभिक्रिया आहे कॉपर प्लस 4 अणू नायट्रिक आम्लाचे, दोघांची अभिक्रिया होऊन कॉपर नायट्रेट तयार होतो आणि त्याचबरोबर नायट्रोजन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतो. थर्ड क्वेश्चन,
अभिक्रियाकारके व उत्पादिते यांची रासायनिक नावे लिहा. अभिक्रियाकारके आहेत शेयू, तांबे, HNO3 नायट्रिक आम्ल. उत्पादिते आहेत शेयू NO3 म्हणजेच कॉपर नायट्रेट, NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड आणि H2O म्हणजे पाणी. क्वेश्चन 4. आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. फर्स्ट जी आकृती आहे फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. तर या ठिकाणी जी वरची दिशा आहे ती विद्युत वाहकाची गती आहे, जो की अंगठा दाखवतो. नंतर जी तर्जनी आहे ती चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते आणि नंतर जे मधले बोट आहे ते विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवते. तर उजव्या हाताचा नियम असा आहे, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकास लंब राहतील अशी ताना. तर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत आणि अंगठा विद्युत वाहकाच्या गतीच्या दिशेत असेल तर मधले बोट प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दर्शवते. आज जी आकृती आहे ती फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम यानुसार आहे. तर या ठिकाणी जो अंगठा आहे तो विद्युत वाहकावरील बल दर्शवतो, तर्जनी आहे ती चुंबकीय क्षेत्रांची दिशा दर्शवते आणि मधले बोट हे विद्युत धारेची दिशा दर्शवते. तर फ्लेमिंगचा डावा हाताचा नियम असा आहे, फ्लेमिंगच्या डावा हाताचा नियम, आपल्या डावा हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा एकमेकांना लंब राहतील अशी ताठ धरल्यास जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल आणि मधले बोट विद्युतधारेच्या दिशेत असेल तर अंगठ्यांची दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशादर्शक असते. क्वेश्चन 5. इंद्रधनुष्य निर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील प्रश्नांची उत्तरे द्या. फर्स्ट, इंद्रधनुष्य निर्मितीची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामे निर्देशित आकृती काढा. या ठिकाणी आपण इंद्रधनुष्य निर्मितीची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामे निर्देशित आकृती काढली आहे. बी क्वेश्चन, यात अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही 2 नैसर्गिक घटना सांगा. तर उत्तर आहे 1. प्रकाशाचे परावर्तन, नंबर 2 प्रकाशाचे विकिरण आणि नंबर 3 प्रकाशाचे अपवर्तन. सी क्वेश्चन, पाण्याचे अगदी लहान थेंब कशाप्रमाणे कार्य करतात. तर उत्तर आहे पाण्याचे अगदी लहान थेंब प्रिझम प्रमाणे कार्य करतात. फोर्थ क्वेश्चन आहे नावे लिहा. ए. सुरीने सहज कापता येतील असे 2 धातू. तर सुरीने सहज कापता येणारे धातू म्हणजे महू धातू आहेत. फर्स्ट आहे सोडियम आणि दुसरा आहे पोटॅशियम. सेकंड क्वेश्चन, काही धातूवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो, त्या गुणधर्माचे नाव ध्वन्यता. क्वेश्चन सी, विद्युतधारेचा सुवाहक असणारा अधातुयुक्त पदार्थ. तर अधातुयुक्त पदार्थ आहे ग्रॅफाइट. सेवंथ क्वेश्चन, खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी चांदीचा धनाग्र, चमचा ऋणाग्र, विजेरी संच दाखवलेला आहे. त्याच्यावरून आपण उत्तरे देऊया. ए. वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो. तर उत्तर आहे विद्युत विलेपन प्रक्रियेचा बोध होतो. बी. ही प्रक्रिया कशी घडते. तर आन्सर आहे विद्युत अपघटनाच्या साहाय्याने एका धातूवर दुसऱ्या धातूचा पातळ थर चढवण्याची प्रक्रिया होय. सी क्वेश्चन, या प्रक्रियेचा वापर करून बनविलेल्या 2 वस्तू. नंबर 1 सोन्याचा मुलामा चढविणे, नंबर 2 चांदीचा मुलामा चढविणे, नंबर 3 लोखंडी पत्रावर जस्ताचा मुलामा चढविणे. 8th क्वेश्चन, खालील सारणी पूर्ण करा. उपग्रहाचा प्रकार दिले, उपग्रहाचे कार्य दिले आणि भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रेक्षकांची नावे आहेत. फर्स्ट आहे ए. दिशादर्शक उपग्रह, पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणांचे भौगोलिक स्थान निश्चित करणे, त्याचं कार्य आहे आणि त्याचं प्रेक्षकाचं नाव आहे RINSS. बी आहे हवामान उपग्रह, हवामानाचा अंदाज घेण्याचे काम करतो आणि त्याच्या प्रेक्षकाचं नाव आहे इनसॅट. सी. पृथ्वी निरीक्षक उपग्रह, त्याचं काम आहे पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनाचा अभ्यास व निरीक्षण करणे. त्याच्या उपग्रह मालिकांची नाव आहे IRS आणि प्रेक्षक आहे
PSLV. फोर्थ क्वेश्चन, कोणत्याही एका उपप्रश्नाचे उत्तर लिहा. फर्स्ट ए, मानवी डोळ्याचे शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा. या ठिकाणी मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामे निर्देशन केलेली आकृती काढलेली आहे. क्वेश्चन, निरोगी मानवी डोळ्यांसाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे? तर उत्तर आहे बाळांनो 25 सेंटीमीटर. सी क्वेश्चन, नाभीय अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात समायोजन क्षमता. डी क्वेश्चन, कोणत्या दृष्टिदोषामध्ये वयानुरूप भिंगाची नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते? तर त्याचं उत्तर आहे वृद्ध दृष्टिता. क्वेश्चन सेकंड, क्लोरीन या मूलद्रव्याचा अनुअंक 17 आहे, तर यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. फर्स्ट आहे ए, क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा. 2, 8, 7. सेकंड, क्लोरीन अणूच्या संयोजक कोशातील इलेक्ट्रॉन संख्या सांगा. 7 इलेक्ट्रॉन. थर्ड, क्लोरीनचे रेणुसूत्र सांगा. Cl2. डी, क्लोरीनचा रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो? तर उत्तर आहे सहसंयुज बंध. ए क्वेश्चन, क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना वर्तुळविहीरित रेखाटन करा. या ठिकाणी क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना दिलेली आहे. अशा पद्धतीने आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान हा पेपर संपूर्ण अभ्यासला आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये निश्चितच या पेपरचा फायदा तुम्हा विद्यार्थ्यांना होणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.